माझी स्टोरी कांदिवलीची आहे. लिफ्ट वगैरे असा विषय नाही, जुनी बिल्डिंग आहे. पाठून ना असं जर्क टाईप मध्ये असं धक्का दिल्यासारखं वाटलं थोडंसं. अचानक ते कॉरिडॉर पर्यंत आली आणि थोडीशी स्लो चालायला लागली तिथून, म्हणजे पळत आली तिथपर्यंत. तिने जस्ट क्रॉस केला, हॉलमध्ये एंट्री केली आणि कॉरिडॉरच्या वरचा जे स्लॅब होता ना खाली पडला लिटरली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझी स्टोरी आय गेस कांदिवलीची आहे. मला वाटतं मग थोडीशी मी ॲक्च्युली 2018-19च्या टाईमची आहे, लॉकडाऊनच्या आजूबाजूच्या टाईमची. सो त्यावेळेस मी तिथं राहिलो होतो माझ्या दीदीकडे, म्हणजे माझे दाजींचे फॅमिली तिकडे होते. सो दाजींचं कसं काम थोडंसं कधी कधी यायला लेट वगैरे होतं ना, सो मग मी त्यांच्यासोबतच राहायचो तिथे ॲक्च्युली. सर मला वाटतंय 4-5 महिने आम्ही होतो तिथे. त्याच्यामध्ये तिथे त्यांचा फ्लॅट आय गेस 4th फ्लोअरला होता, सगळ्यात टॉपला. आणि तिकडे कसं याचा सिस्टम नाही आपला ह्याचे लिफ्ट वगैरे असा विषय नाही, जुनी बिल्डिंग आहे, जुन्या बिल्डिंग. त्यामुळे तिकडे नाही का असं पायऱ्यानेच वगैरे जायला लागतं. सो आम्ही 2-3 महिने राहिलो ना, असं नॉर्मल होतं सगळं. आणि कधीच काय असा विषयच नव्हता तिथं. नॉर्मल बिल्डिंग होते, सगळे लोक असं राहायला वगैरे प्रत्येक फ्लॅटमध्ये होतं. त्यामुळे असं कुठं एखादा असं फ्लॅट एम्प्टी आहे वगैरे असं काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. आणि एक दिवशी काय आलं ना की माझ्या दाजी गावी जायचे होते. दीदीची मोठी मुलगी ना, तिला पण त्यांच्यासोबत गावी जायचं होतं. आणि मी आणि दीदी आणि तिच्या दुसऱ्या 2 मुली तिथंच थांबणार होतो मुंबईला. राईट. सो ते लेट निघाले, मला वाटतं 12:30 पावणे 1ची टाइम असेल मे बी, जेणेकरून जाताना त्यांना परदेशी बाहेर निघता येईल मुंबईतून, नाही का. आणि तरी लोक खाली येत जात होते, असं काय नाही की पूर्ण रस्ता वगैरे बंद आहे वगैरे, असं काय नाही, असं नॉर्मल चाललेलं. आणि मी तिला सोडलं वगैरे खाली. आता येताना मी एकटाच होतो, सो मी वरती आलो. ते गेले त्यांची गाडी, कारण दीदी आणि तिच्या 2 मुली वरती होते ना. सो मी पण लगेच आलो वरती, म्हटलं चला जाऊन झोपू, आराम करूया, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण जायचं आहे. 2nd फ्लोअरला आलो आणि मला ना असं पाठून ना असं जर्क टाईपमध्ये असं धक्का दिल्यासारखं वाटलं थोडंसं, नाही का. आपण कधी कधी सपोज आपल्याला कोणी पाठवून धक्का दिल्यावरती आपण एफर्टलेसली 2nd, 3rd पायरींवरती डायरेक्टली जातो. मला काही दिसलं नाही, कोणी नव्हतं तिथं. इवन कोणी असेल तर मला दिसेल ना कोणी सपोज आहे. आणि असं पण नाही, आजूबाजूनं पूर्ण असं लाईट वगैरे आहेत सगळ्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये त्या. पण मी थोडासा लाईट नाही का झोपीत असल्यामुळं थोडंसं मला असं वाटलं दुर्लक्ष केलं. मे बी मला असं वाटलं असेल, भास झाला असेल असं समजलो मी, होऊ शकतंय मे बी. सो मी तसंच कंटिन्यू केलं. मी गेलो घरी, बरोबर. मी जस्ट ब्लँक गेलो आणि म्हटलं ठीक आहे, फ्रेश झालो आणि झोपायला गेलो. आता रूमचं स्ट्रक्चर कसं होतं की एंट्री केल्या हॉल होता, देन थोडासा छोटासा कॉरिडॉर आहे, त्याच्यानंतर त्या कॉरिडॉरच्याच लेफ्ट साईडला वॉशरूम आणि हे आहे किचन. आणि त्याच्याच पुढे गेलं की किचनमध्ये एंट्री होते. पण किचनमध्ये जाण्यासाठी त्या कॉरिडॉरमधून जायला लागतं. आणि छोटासा एरिया आहे तो. आणि पलीकडे मी ऑलवेज पलीकडे झोपायचो तिकडे. आणि मग पलीकडे मी गेलो, लाईट वगैरे बंद केली आणि झोपायला लागलो. आणि ताईला पण बोललो की असं दाजी वगैरे नाहीत ना, सो बोललो काय वाटलं तुला तर मी दरवाजा उघडा ठेवतो, लाईट बंद आहे, पण तुला काय वाटलं तर आवाज दे मला, असं. म्हणजे मुली वगैरे बारके आहेत ना खूप, सो म्हटलं. आणि नंतर मी झोपायला गेलो, जसं डेली झोपतो असं काय नाही की नवीन जागा आहे वगैरे, नथिंग एल्स. पण असं काय झोप नाही आली मला. मग एका कुशीवर झोपतो, नंतर दुसऱ्या कुशीवरती नाही का लेफ्ट राईट साईडला असं झोप येण्यासाठी वगैरे. पण असं एक फील व्हायचं यार की पाठी आपल्या कोणतरी बसल्यासारखं, असं कोणतरी आहे. म्हणजे मी लेफ्ट साईडला झोपलो तर मला असं फील व्हायचं की राईट साईडला माझ्या पाठी कोणतरी आहे. पहाटेपर्यंत ऑलमोस्ट ताई लवकर उठून नाही का पोरींना असं जेवण वगैरे नाश्त्याला लागतं, त्यामुळं लवकर उठून असं बनवायला जेव्हा तोपर्यंत आली नाही तिकडे किचनमध्ये, तोपर्यंत मी जागाच होतो. भाई मला झोपच येत नव्हते. आणि सकाळी मग तसंच झोपलो मी, ते 8-8:30 पर्यंत झोपलो. परत ते आल्यावरती मग नॉर्मल वाटलं जरा असं. आणि सकाळी परत माझ्यासाठी ते नॉर्मल झालं, म्हणजे एव्हरीडे सारखं ठीक आहे चला जे झालं तेच गेलं. आणि थोडंसं आराम केला आणि सकाळी मी गेलो, डबा वगैरे घेऊन गेलो. आणि त्यांचा जो फ्लॅट होता ना, त्याच्या शेजारचाच एक फ्लॅट आहे. असं मुंबईमध्ये नाही का राहत की आतमध्ये स्पेस कमी आहे, त्यामुळे आजूबाजूलाच राहतं खूप. सो त्यांचं आपलं गप्पा मारत बसलेले ते. तर ते जे शेजारचे होते ना, ते पण तिला ते सांगत होते की नाही का रात्री आम्ही येत होतो असं. मग ते मे बी थोडंसं अर्ली माझ्या अगोदर मे बी आले असतील, फॅमिलीवाले होते ते. सो ते पण बोलले की आम्हाला थोडंसं असं वाटलं की नाही का पाठून कोणी तर धक्का दिल्यासारखा, सेम थिंग. आणि ही मी गोष्ट कोणाला सांगितली नाही, ती फक्त मलाच माहिती होती. इवन मी ताईला घरची कुठंच बोललो नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा, कारण मला असं वाटलं नाही की ते सांगण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे आपल्याला तात्पुरतं म्हटलं
वाटलं असेल. थोडंसं भास पण होऊ शकतो म्हटलं. आपण थोडंसं झोपीत पण होतो. हम्म. आणि मी ते ऐकल्यावरती मला भीती वाटायला लागली परत दिवसा, की मी यांना तर काय सांगितलं नाही, घरी कोणाला माहित नाही, ताईलाही माहित नाही, ही गोष्ट फक्त मला माहिती होती. आणि सेम एक्सपिरियन्स ते लोक ताईसोबत डिस्कस करत होते. मग माझं त्यांच्याचं थोडंसं डिस्कशन झालं त्याबद्दल, की विचारलं मी त्यांना, तर मला ते असंच बोलले की खालून येत होतं बोलले. आम्ही 2 जण होते, पण त्यातले दुसरे त्यांच्यासोबत त्यांचे जे मिस्टर होते ना, त्यांना काय नाही झालं बोलले. फक्त मला फील झालं असं की मला तसं पाठून पुश केल्यासारखं वाटलं असं लिटरली. मग त्यांनी सांगितलं. मग मी ताईला पण बोललो की यार असं असं झालं होतं थोडंसं, मला पण तसं वाटलं होतं रात्री. सेम म्हटलं मी तिला सोडायला गेलतो खाली ना, सो सेम मला पण वाटलं, पण मी बोललो नाही तुला. आणि मी रात्रभर झोपलो पण नाही बोललो, त्यामुळं मला झोप नाही लागली बोललो. मला असं फील होत होतं म्हटलं की कोणतं माझ्यासोबत वगैरे. तिला मी स्टोरी सांगितली माझ्या, असं जे एक्सपिरियन्स रात्रभर मी जे वाटलं मला ती जाम भिले. असं तिला पण वाटलं ना की मी एकट्यानं सांगितलं असं तर ठीक आहे, किंवा त्यांनी एकट्यांनी. सेम गोष्ट माझ्या बाबतीत पण झालते. ती भिली जराशी की काहीतरी आहे असं, नाही का, असं दोघांना कसं होईल. आणि 1 आठवडाभर असं चांगलं व्यवस्थित चाललं. मी विसरून गेलो परत, मला कधीच नाही. इव्हन मी ट्राय पण केला लेट येऊन तसं, नाही का, आता म्हणजे इंटेन्शनली की बघूया. आता काय वाटतंय का बघू. राईट. बरोबर. सर मी असं लेट वगैरे कधी आलो तर मुद्दामून त्या टायमिंगला आलो. सेम 1 पावणे 1च्या 12:30 पावणे 1च्या दरम्यान आलो. आणि कॉन्शियसली नॉर्मल चाललो की होतंय का आता बघूया सपोज, नाही का, एक ट्रायल ह्याच्यासाठी एक आपल्याकडे तो क्युरिओसिटी राहते ना, बरोबर, की बघू आता काय होत आहे. आता मी कॉन्शियसली, आता मला तसं झालं तर मला समजेल. सो काहीच नाही, नथिंग हॅपन, एकदम नॉर्मल. पण त्याच्यानंतर 1 आठवडाभरानं माझ्या दीदीची जे 2 लहान मुली आहेत ना, त्यातली एक मुलगी आहे ना, ती जरा मोठी आहे, ती ना सडनली ना असं वॉशरूमला जायला भ्यायला लागली. म्हणजे बारके पोरांचं नसतं का की अचानक त्यांना पाल वगैरे कॉक्रोच दिसलं तरी ते भीतात आणि सगळ्यांनाच बाबा बोलतात ते. मग त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट भावाचा जी अनयुज्युअल दिसते काहीतरी. सर काय आलं असे की ती वॉशरूमला जायला लागली भ्यायला, म्हणजे लिटरली रडायचीच. एकदा आतमध्ये, वर्षाची होती तिचं वय त्यावेळेस आय गेस 4 असेल, 3.5-4, लहान आहे खूप. आणि ताईला काय वाटलं कॉक्रोच पाल वगैरे असेल आणि बारके पोरं सगळ्यांनाच भीतात. सो तसं मग मला तिनं बोललं, तर मी जाऊन चेक केलं, कुठेच काही नाही वॉशरूम, ते सगळं नॉर्मल आहे. मग ताईला कसं वाटलं, ती थोडीशी जरा मस्करी आणि जास्त खोडीकर आहे ना, सो मे बी तसं केलं असेल. मग तिनं तिला हाणून मारून डबल बसवली तिकडंच. तर ती जास्त रडायला लागली. इव्हन तिनं मार खाल्ला तेवढा रडली नाही, पण आत पाठवल्यावर रडायला लागली ती. आता लहान मुलांचं कसं सारखं सारखं वॉशरूमला हे ते नाही का राहतं पाणी पिण्यामुळं आणि ह्याच्यामुळं, तर ते सारखं परत ना ते जायचीच नाही. लिटरली तिनं ना बाहेरच हे करायचे. इव्हन तिला 1 नंबरला द्यायचं असेल, 2 नंबरला द्यायचं असेल, तरी ती भीतीनं बाहेर करायची, पण आत जात नव्हती. तिनं मार खाल्ला लिटरली ताईचा, पण आत नाही गेली. बारकं बाळ आहे तर एखाद्या वेळेस मस्ती करेल, 2 दिवस करेल, पण डेली नाही करणार. तर आईला वगैरे डिस्कस केलं आणि मग त्यांनी काय केलं, आमच्या गावाकडे एक देवऋषी म्हणून असे आहेत ना, तर ते बघतात लोक असं, म्हणजे गावाकडे जनरली तोच ट्रेंड असतो, पहिलं असं बाहेर वसा बोलतात वगैरे, असं काय असलं की ते लहान मुलांना त्रास देतात. तर त्यांनी बघितलं, तर ते बोलले की तिथं काहीतरी शांती वगैरे असं नाही झालेलं आहे. पण इतके दिवस आम्ही राहतो तो काहीच नव्हता असा इश्यू, त्यामुळे आमचा तेवढा ट्रस्ट पण नाही बसला की शांतीचं आणि याचा काय रिलेट असेल असं, नाही का. कारण त्रास होणार असता तर फर्स्ट मंथ पासून झाला असता आणि दररोज झाला असता, दररोज व्हायला पाहिजे होता. तर आम्ही बोललो ठीक आहे, तर ते बोलतात आहे तर ते नाही का निंबू वगैरे समथिंग असं ते कापून लाल पिवळं काळं काय काय ते टाकायला सांगितलं त्यांनी. आम्ही टाकलं आणि फॉर्च्युनेटली ती गोष्ट थांबली व्हायची तशी. म्हणजे असं त्यांनी जास्त काय नाही सांगितलं आम्हाला. आणि मला खरं सांगतो, जनरली मला ते बुलशिट वाटलं की काय रिझन नाही आहे. कारण त्रास होणार असेल ना तर पहिल्या दिवसापासून व्हायला पाहिजे होता, किंवा पहिल्या मंथपासून तरी व्हायला पाहिजे होता. एवढ्या दिवसानं जाऊन होतोय म्हणजे काय लॉजिक नाही त्याच्यामध्ये. आणि ते बोलतात की शांती वगैरे असं त्यांनी सांगितलं, एक्झॅक्टली नाही सांगितलं, पण ओव्हरऑल बोलले की असं असं टाका उतारा बोलतात त्याला. आणि मला वाटतं 2-3 दिवशीपासून ती अशी म्हणजे घाबरायची थोडीशी कमी आली म्हणजे. आणि मग सगळं नॉर्मल झालं. आणि मला असं विशेष वाटलं की कसं का असंच असू शकतं, नाही का, की एक लिंबू वगैरे टाकलं आणि काहीच लॉजिक नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तिथं सायन्स वगैरे असं काय एक्सप्लेन पण नाही करू शकत की ती कशी काय जाईल त्या लिंबू टाकण्याने आणि त्याचं काय लॉजिक आहे. त्याच्यानंतर एक 4-5 दिवस गेले असतील आय गेस, म्हणजे एक्झॅक्टली मला आठवत नाही आता, पण एक थोडासा टाईम गेला. आणि संडे होता आय गेस, सुट्टी होती. आणि मी इकडे हॉलमध्ये होतो, नाही का, पोरींसोबत आपलं मस्ती चाललेली माझी इकडे. हां. आणि ताई तिकडे असं भजी टाईप वगैरे असं बनवत होती किचनमध्ये. तर ती काय बोलली की रिद्दू मामाला भजी घेऊन जा. तिने काय केलं, प्लेटमध्ये भजी घेतली
आणि ते कॉरिडॉरमधूनच इकडं हॉलमध्ये यायला लागतं ना, जो मधला कॉरिडॉर होता ज्याच्या साईडला वॉशरूम वगैरे होता. तर ती इकडे यायला लागली आणि अचानक ते कॉरिडॉरपर्यंत आली आणि थोडीशी स्लो चालायला लागली तिथून, म्हणजे पळत आली तिथपर्यंत. आय डोंट नो वाय ती स्लो का चालायला लागली तिथनं माझ्यापर्यंत येईपर्यंत. तिने जस्ट क्रॉस केलं, हॉलमध्ये एंट्री केली आणि कॉरिडॉरच्या वरचं जे स्लॅब होतं ना त्यातला बऱ्यापैकी जो भाग असतो ना असा जाड पूर्ण खाली पडला लिटरली. त्याची एक आपल्या गोणी असतात ना छोट्याशा सिमेंटच्या गोणी, त्या 1.5 गोणी भरल्या होत्या भाई. बापरे. एवढा माल असतो ना तो रॉ कॉन्क्रीटचा, खाली तो पडला खाली पडलेला. आणि असं नाही की तिथून लीक होत होतं किंवा खराब होतं नाही का, खूप दिवसापासून तुटण्याच्या मार्गावरती, असं काहीच नाही. एकदम नॉर्मल बिल्डिंग. तसं असं तर आम्ही तो फ्लॅट पण नसता त्यांनी घेतला ना तिथं राहायला, की लहान मुलं आहेत कशाला असं म्हणून. इव्हन मोठ्या माणसाच्या डोक्यात पडल्यावर त्याचा जीव जाईल डायरेक्टली. हो. हे फॉर्च्युनेटली काय नाही झालं देवाच्या कृपेनं. आणि ती पुढं आली आणि ते पाठी पडलं. इतका मोठ्या नावात आला ना, खालची फरशी फुटली होती जी पडल्यावरती ना, लादी फुटली. हा लादी फुटलेली लिटरली. ती इतका जोरात हे होतं. आणि ते म्हणजे भयानक एक्सपिरियन्स होता रे. कारण बघ ना, थोडंसं जरी ते लेट झालं असतं तिच्यावर पडलं असतं तर लागलं ते असतं. मे बी त्या एनर्जीनं किंवा जे काय होतं, आय डोंट नो काय होतं ते, त्यानं. आणि कुणीत कधीच काय दिसलं नाही कोणालाही. त्यानं तिला थांबवलं की ती सबकॉन्शियसली थांबली की काय, तिचं ते बोलतात ना लक, ते पुढं पास झाले, ते पाठी पडलं. बऱ्याच काय काय गोष्टी व्हायला लागल्या. एक तर माझा पहिला एक्सपिरियन्स तो थोडासा लाईट होता, त्याची सिव्हिरिटी वाढत गेली. नंतर ते आत जायला भ्यायला लागली वॉशरूमला. त्यानंतर हे आता तिसरं आणि तिसरं तर ते नाही का जास्तच सिव्हिअर झालं. म्हणजे पडल्या म्हणजे गोष्टी. पडल्यावरती तर तुमच्या लाईफ थ्रेटनिंग झालं ना, एखाद्याच्या जीवा भेटू शकते ते. आणि असं पण नाही की ते असं पडलं असतं तर नाही का आपल्याला समजतं की ठीक आहे बाबा खराब झालं होतं सो म्हणून पडलं असेल. असं पण काही नाही की आपल्याला एक्सपेक्टेडच नव्हतं ती गोष्ट होणं. आम्ही मालकाला वगैरे फोन केला, सांगितलं असं असं इश्यू झाला आहे असं तसं, तर तो म्हणलं सगळं नॉर्मल आहे, काहीच नाही. तसं असतं तर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ना म्हणलं फ्लॅट, आणि काहीच नव्हतं, जेन्युअनली काय नव्हतं तिथं, सगळं व्यवस्थित फ्लॅट होता म्हणून तर घेतला तो. इव्हन जास्त भाडं असून पण घेतला, म्हणलं फ्लॅट व्यवस्थित आहे बाबा असं तसं. आणि ज्यावेळेस मी स्टार्टिंगचा माझा जो एक्सपिरियन्स झाला होता ना, त्यावेळेस मग नंतर मी त्या गोष्टी रिलेट केल्या. मग ताई मला तेव्हा बोललेली की म्हणजे पहिल्या वेळेस ज्यावेळेस मला पुश झालं ना त्यावेळेस, तर मला ती बोललेली की अरे तुझं म्हणजे नाही का तब्येत वगैरे खराब आहे का, असं रात्री वॉशरूमला 2-3दा उठला होतास असं. तर बोललो नाही का, काय झालं, नाही बोलली तू 2-3दा वॉशरूमला वगैरे असा उठला होता म्हणून म्हटलं. तर मला माहिती आहे घरात तर दाजी नाहीत, मी तर 5-5:30 शिवाय झोपलो नाही. उठण्याचं तर लांबच आहे गोष्ट ती उठणं, मला माहिती आहे ना मी उठलो नाही. आणि ताई मला कशाला विचारेल जर ती उठली असती तर, तिला तर माहीत असेल ना. आणि मुली तर बारक्या आहेत त्या तर ताईला उठवल्याशिवाय उठणार नाहीत कोण, घरात दुसरं कोणी नाही आहे. मग थोडीच तो वॉशरूमचा नाही का आवाज पाण्याचा हे कोणी चालू केला, कोणच नाही ना घरात. आणि मला तर जेन्युअनली मला काय ऐकायला नाही आलं, कारण मी 5:30 पर्यंत जागा होतो. पण ती मला बोलली की तुझं पोट खराब झालं का, म्हणजे तिनं ते ऐकले आवाज चालू केलेले वॉशरूमचे वगैरे, बट मी जागा होतो, नथिंग एल्स, मला काहीच नाही ऐकायला आलं. वॉशरूम मध्ये कोणतरी होतं. मग ज्यावेळेस मी ताई मला ती बोललेली, माझ्या बाबतीत सेम गोष्ट झाली. आणि नंतर ती वॉशरूमला जायला भ्यायची. आणि नंतर हे झालं आता वॉशरूमच्या इथेच झालं ते पण. करेक्ट. आणि वॉशरूमच्या तिथेच करेक्ट, म्हणजे वॉशरूमच्या तिथूनच कॉरिडॉर आहे ना. आणि मग नंतर मला या गोष्टी थोड्याशा लिंक व्हायला लागल्या, डॉट्स कनेक्ट झाले की अच्छा ठीक आहे मला पुश झालं. त्याच्यानंतर ती वॉशरूमला जायला भ्यायला लागली. सो पॉसिबिलिटी आहे. आणि ती सांगितलं, अजून तिला आम्ही विचारतो ना कधी की तुला काय दिसलेलं, तर ती एकच गोष्ट बोलते, मला बावा दिसतो, म्हणजे बावा दिसला होता तिथे असं. तिला आम्ही तेव्हा पण विचारायचं ना काय दिसलं तुला, कोण दिसलं, पाल दिसली का, हे दिसलं का, तर ते नाही बोलायचे, फक्त बावा बोलायचे. म्हणजे तिला एक्सप्लेन नव्हतं करता येत की तिला काय दिसतंय. मे बी ती गोष्ट तिला अलग अलग गोष्टीत मॅनिफेस्ट होत असेल नाही का, की आपल्याला दिसत नाहीये पण पॉसिबिलिटी आहे ना. हो, तिला दिसतंय म्हणजे काहीतरी कारण असावं ना की ती बोलते. कारण लहान मुलं किती खोटं बोलतील, नाही ते तर 1-2 वेळा ठीक आहे, हा मस्करीत वगैरे, आणि ती घाबरते, बाहेर येते. आम्ही तो ऑन द स्पॉट फ्लॅट खाली करून टाकला, त्याने डिपॉझिट वगैरे दिला. आणि नंतर मग त्यांनी ज्यावेळेस आम्ही बघितलं ना, ते देवरशी वगैरे असतात ते, तर ते बोलले की तर अगोदर कोणतरी तिथं ते राहायचं वगैरे समथिंग. आणि त्यांची मुलगी होती, छोटीशी मुलगी होती, बारकं बाळ 5-6 वर्षाचं असेल. आणि ते खिडकीमध्ये असं नाही का पोरं बाहेर बघत वगैरे खायची सवय असते, तर ती खात वगैरे होते. आणि खिडकीच्या ज्या ग्रिल आहेत ना त्या थोड्याशा अशा लूज झालेल्या गंजल्यामुळे, जुनी बिल्डिंग ना खूप, ते आपल्या ह्याच्या बिल्डिंग आहेत त्या गव्हर्नमेंटने बनवलेल्या, आणि त्या खूप जुनी बिल्डिंग आहेत, शेवाळ वगैरे आलेत त्याला असे.
आणि वाटतं ती मुलगी असं म्हणजे स्टोरी नंतर आम्हाला कळालं त्या गोष्टी. तर ते बोलले की तिची मुलगी होती खेळत वगैरे होती ना तिथं त्या खिडकीमध्ये अगोदर, आम्ही याच्या खूप दिवस म्हणजे वर्ष ऑलमोस्ट मला वाटतंय काही वर्षांपूर्वी तिथं होती आणि ती ग्रिल तुटली आणि ती खिडकीत बसून खात होती, पाय असं खिडकीत टाकून, त्या ग्रिल सोबत ती खाली पडली आणि मेली आणि तिचं डेथ झाली तिथे. असे मी ह्याच्यावर पण खूप व्हिडिओज बघितलेत इंस्टाग्रामवर वगैरे, की असे लहान बाळांना लगेच दिसतं कारण त्यांचं बरोबर आत एकदम ते लोक प्युअर असतात ना, प्युअर आणि असतात. ते लवकर ते आपले हे बोलतात ना मुळे देवाघरची फुले, ते वाला पण एक आहे की करेक्ट. ते खूप प्युअर असतात त्यामुळे त्यांना मे बी लवकर ते कनेक्ट करत असेल Connect किंवा त्यांना ते लवकर दिसत असेल. इवन आमच्या इथे गावी वगैरे जाताना ना हे पण होतं की लहान बाळाला कोणत्या आपण रानातून वगैरे घेऊन जातो ना, तर ते अचानक ते बाळ रडायला लागतं आणि मग त्याची ते नजर वगैरे काढल्यावर ते परत मग शांत दृष्ट काढतात त्याची. गावाकडे तर खूप हो हो हो, आणि त्या ताप वगैरे येतो तसं म्हणून त्या लहान बाळा 3 सांच्या वेळी कुठे घेऊन नाही जात ते सर्व खूप असतं आपल्या गावी. अरे इव्हन आम्ही असं नाही का गावी वगैरे, आता आमच्या घरात पण लहान बाळ आहे ना माझ्या भावाचं, सो आम्ही असं मी बाहेरून आलो सपोज मुंबईवरून मी गावी गेलोय तर मी बोलतात ना खूप गावांच्या शिवा ओरडत आलोय मी. शिव म्हणजे एक बॉर्डर राहते ना गावांची, वेश. तर बोलतात की अलग अलग गावामध्ये अलग अलग एंटिटीज किंवा तिथले ते राखणदार टाईप असतात ना की ती शिवेवरती आपण त्यांना पूजतो. असं गावात आपल्या काय नैवेद्य वगैरे असेल नाही का घरात काय कार्यक्रम, तर त्यांना एक आपण नैवेद्य दाखवून येतो की बाबा तुझी पूजा करतोय, वी रिस्पेक्टिव्ह. तर त्या लोक आपल्यासोबत येतात, त्यांचं इंटेन्शन आपल्याला हार्म करणं नसतं, बट समटाईम्स ते आपल्या पायासोबत येतात. सो ते तुकडा वगैरे टाकतात ना पाणी आणि असं करून, जेणेकरून घरातल्या लहान बाळाला त्रास होऊ नये असं राहतं. गावाकडे मी खूप बघितलंय ते, मला माहित नाही त्याच्यामागे काय लॉजिक आहे, बट त्या गोष्टी वर्क करतात. आणि ती जसं मी सांगितलं ना लिंबूवालं, सडनली ती नॉर्मल व्हायला लागली परत ना. होऊ शकते तात्पुरतं ते सप्रेस झालं असेल ज्यावेळेस लिंबू टाकलं त्यावेळेस, मे बी पॉसिबिलिटी आहे. कारण मला अजून माहित नाही त्याच्या मागे काय सायन्स आहे, बट ती गोष्टनं वर्क केलं. आणि त्यांनी जी सांगितलं ना गोष्ट, ही स्टोरी तर आम्हाला नंतर कळालं ती बारक्या मुलीचं असं होतं, पण त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की तिथे लहान बाळाचा आत्मा आहे. बरोबर. ही सेम एक स्टोरी आहे ना अशी, म्हणजे आपण बोलतो मुंबईत असं काही नाही आणि नाही पण आहे, पण खूप सारे असे फ्लॅट्स असतात तिथे काही ना काहीतरी लोकांना दिसतं. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या एक बाजूचं फ्लॅट, माझ्या समोरचं जिथे आम्ही राहतो ना, ओके आता समोरचं फ्लॅट, तर तिथे माझा आधी एक मित्र राहायचा. सो त्यांच्याबरोबर असं झालेलं की नाही, मी आधी पण बोललोय की ते लोक जेव्हा रात्री उठायचे ना त्यांना त्यांच्या किचनवर एक बाई वगैरे बसलेली दिसायची. आणि ते त्या लोकांनी त्यामुळे तो फ्लॅट सोडला, त्यांनी विकत घेतलेला तो फ्लॅट, तो त्यांनी विकला परत. त्यांना माहित नसेल अगोदरच्या काय गोष्टी असतील त्यांनी मग विकला कारण त्रास व्हायला लागला त्यांना, आणि मग ते लोक दुसऱ्या इथे शिफ्ट झाले. किती वेळ वाटतं ना की आपल्यासोबत कोणतरी अननोन व्यक्ती नाही माणूस असेल वगैरे तरी पण ठीक आहे, जी गोष्ट एक्झिस्ट पण करत नाही युनिव्हर्समध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसते म्हणल्यावरती तुम्हाला थांबू तरी वाटेल का तिकडे. हो. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायो मधल्या लिंकवर क्लिक करा किंवा युट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.